Welcome all dear SSC students into the bridge course day 37 and 38. Today we are going to learn a new concept. Friends, see, from the very first day of the bridge course we are learning something new on each day. म्हणजे दररोजच्या दिवशी आपण काहीतरी नवीन स्किल शिकवत आहोत ब्रिज कोर्स मध्ये. आज पण आपल्याला काहीतरी नवीन भाषेचं स्किल माहिती होणार आहे. सो व्हाट इज इट? लेट्स सी. द लर्निंग आउटकम फॉर टुडेज ब्रिज कोर्स व्हिडिओ इज paraphrase a word or a phrase. What do you mean by paraphrase? Paraphrase म्हणजे काय? Paraphrase means using our own ideas or rewriting a sentence by using our own ideas without changing its meaning. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाहीये आपण, आणि त्या वाक्यातले शब्द काही सिनोनिम्स घेऊन म्हणजे समानार्थी शब्द घेऊन आपण ते वाक्य नवीन लिहू शकतो का? ह्याचं टेक्निक आपण आज शिकत आहोत. अजून दुसरं टेक्निक आपण काय शिकत आहोत की वाक्यामध्ये बरेचसे शब्द असतात आणि ते शब्द मिळून वाक्याला अर्थ प्राप्त होतो. ह्या शब्दांचा जो दिलेला क्रम आहे तो आपण बदलवून ते वाक्य पुन्हा रिराईट म्हणजे लिहू शकतो का? हे टेक्निक आपण आज शिकतो आहोत. आणि अजून तिसरं एक टेक्निक आपण शिकत आहोत ते म्हणजे काही वेळेला ऍक्टर हा डुअर असतो आणि म्हणजे तो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतो जो खूप महत्वाचा असतो. पण हे ऍक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह आपल्याला करता येतं. म्हणजे काय? वाक्याचा अर्थ बदलत नाही पण वाक्याच्या शब्दांचा जो क्रम आहे तो बदलतो, उलट सुलट होतो आणि थोडासा काळाचा बदल होत असतो. काळाच्या नुसार एक फक्त वर्ब मध्ये बदल होतो, बाकी कोणत्या याच्यामध्ये बदल नाही होत. वर्ब फॉर्म मध्ये बदल होतो. कर्ता आणि कर्म हे जसंच्या तसं राहतं आणि त्या वाक्याचा शब्दांमधला क्रम उलट सुलट होतो. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आपण पॅसिव्ह करतो किंवा पॅसिव्ह व्हॉइस आपण ऍक्टिव्ह करतो. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकत आहोत. ओके, सो पॅराफ्रेजिंग. स्टुडंट्स, रीड द पॅसेज केअरफुली. जेव्हा तुम्ही पॅराफ्रेजिंग कराल तेव्हा वाक्याचं पॅराफ्रेजिंग करायचं एका पूर्ण पॅसेजचं. सो यू हॅव टू रीड इट आउट व्हेरी केअरफुली. देन रीड द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑर फ्रेजेस केअरफुली. आता जे अंडरलाइन केलेले असतात ना शब्द ते तुम्हाला रिप्लेस करायचे असतात सिनोनिम्सने. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ म्हणा किंवा त्या पॅसेजचा अर्थ म्हणा बदलत नाही. गेस द मीनिंग ऑफ द वर्ड्स ऑर फ्रेजेस. आता त्या वाक्याच्या उर्वरित शब्दांच्या अर्थावरून तुमचं इझिली लक्षात येईल की जो अंडरलाइन केलेला शब्द आहे तो काय अर्थाचा आहे. म्हणजे आपण त्याला पर्यायी कोणता शब्द बरं घेऊ शकतो ह्याचा विचार तुम्ही सहज करू शकाल. ट्राय टू स्टेट द मीनिंग ऑफ द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन युअर ओन वर्ड्स. आणि जे शब्द आपण बदलत आहोत त्यांचा काय बरं मीनिंग आहे हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत ऍक्टिव्हिटीज मधून. सो दिस इज द लर्निंग ऍक्टिव्हिटी 1. सी, read the following passage carefully and paraphrase the underlined word or words or phrases. Let's read the given passage. आपण वाचूया काय आहे पॅसेज तो. Nature is continually enticing us to spend time in her embrace. In her embrace. Okay, so two words are underlined here. Nature is continually enticing us. Enticing means tempting us. Tempting means आपल्याला भुरळ घालत असतं. निसर्ग, आपण निसर्गाच्या आवडीने निसर्गामध्ये जातो. निसर्ग आपल्याला भुरळ घालतो. ओके, so tempting. Nature is continuously enticing us means tempting us
टू स्पेंड टाइम विथ हर एम्ब्रेस. एम्ब्रेस मीन्स टू हग, मिठी मारणे. म्हणजे निसर्गाच्या कुशीत आपण वेळ घालवावा, याच्यासाठी निसर्ग आपल्याला सतत खुणावत असतो, बोलवत असतो, आपल्याला भुरळ घालत असतो. सो इन हर एम्ब्रेस, एम्ब्रेस मीन्स टू हग, इन हर हग. हग हे वर्ब पण आहे, नाउन पण आहे, म्हणजे मिठी मारणे आणि मिठी. ओके, सो इन हर हग, HUG hug. Okay, see, embrace means to hug. Through the calling of birds, the babbling of brooks and streams. What is babbling? Babbling means chattering or boasting. खळखळणारा, झुळझुळणारा असा आवाज, नद्यांचा, ओढे, नाले. ओके, the fragrance of flowers and the whispers of trees as the wind blows through their branches. Fragrance. What is fragrance? Fragrance means pleasant odor or sweet smell. फुलाचा जसा सुगंध. निसर्गात गेल्यानंतर निसर्गात आपल्याला मातीचा सुगंध येतो, तसा पानांचा येतो, फक्त फुलांचाच येत नाही. तर पानांना सुद्धा विशिष्ट सुगंध असतो, प्रत्येक झाडाला असा वेगळा सुगंध असतो. सो द फ्रेग्रन्स मीन्स स्वीट स्मेल और प्लेझंट अडोअर ऑफ फ्लॉवर्स अँड द विस्पर्स मीन्स कुजबूज, पानांमधली सळसळ, झाडांमधली कुजबूज. ऑफ ट्रीज ॲज द विंड ब्लोज थ्रू द ब्रँचेस, जसं फांद्यांमधनं वारा वाहतो तशी पानं कुजबुजायला लागतात एकमेकांशी, फांद्या एकमेकांशी कुजबुजायला लागतात. इट कमांड्स अस नॉट टू गो अगेन्स्ट इट, अदरवाइज इट विल कर्स यू. कर्स, शाप. अगेन्स्ट, या निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नका, असा निसर्ग आपल्याला न बोलता सांगत असतो. आणि जर आपण निसर्गाच्या विरुद्ध गेलो तर काय घडतं? तुम्ही बघत आहात की आपण खूप झाडं तोडली, आपण खूप डोंगराला पोखरलं तर काय घडतं? तळीव गावासारखी घटना घडते, माळीण गावासारखी घटना घडते, किंवा केदारनाथ सारखा फ्लड, पूर येतो. ओके, सो दिस इज द लेसन टॉट टू अस बाय द नेचर. हे धडे आपल्याला निसर्ग शिकवतो, आपण या धड्यामधून शिकायला पाहिजे काहीतरी. ओके, सो वी हॅव पॅराफ्रेज्ड. आता आपण हे अंडरलाईन केलेले शब्द काढलेत आणि आपण त्या जागी सिनोनिम्स टाकलेत, जेणेकरून त्या पॅसेजचा अर्थ बदलला नाही. सो तुम्ही हे कॉपी करा आपल्या वहीमध्ये आणि ह्या अंडरलाईन केलेल्या शब्दांच्या जागी परत दुसरे शब्द टाकून तो पॅसेज कॉपी करा. ते शब्द खाली दिलेले आहेत तुम्हाला, की टेम्पटिंग मीन्स नेचर इज ऑलवेज टेम्पटिंग अस विथ इट्स मॅजिकल थिंग्स. To hug means Bishnoi community people were hugging the trees to save the life of the trees from cutting. म्हणजे शब्द, शब्दाचा अर्थ आणि तो शब्द वाक्यात वापरून दिलाय मित्रांनो. हे सुद्धा कॉपी करा. Babbling means chattering or boasting. The boasting of some people creates an unpleasant atmosphere. म्हणजे एखादा गर्विष्ठ आवाज, घोंगावणारा असा, गर्व करणारे, गर्जना. ओके, fragrance means sweet smell or pleasant odor. I like the sweet smell of mogra. Okay, so let's move to the next slide. This is also activity 2. This is also demo activity, solved activity. Paraphrase the synonym. My car needs petrol. आता my car ह्याला सिनोनिम शोधलेला आहे. my vehicle आणि needs ला requires आणि petrol ला fuel. म्हणजे प्रत्येक शब्दाला सिनोनिम शोधलेला आहे, पण वाक्याचा अर्थ मात्र बदललेला नाही. माय कार नीड्स पेट्रोल मीन्स माय व्हेइकल रिक्वायर्स फ्यूल. माझ्या कारला पेट्रोल हवंय, माझ्या वाहनासाठी इंधन हवंय, सेम अर्थ होतो. नेक्स्ट, पॅराफ्रेज द वर्ड बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ द वर्ड्स. आता इथे वाक्यांमधल्या शब्दांचे क्रम आपण बदलवू शकतो, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. सी, learning to manage money is an important aspect of life. आता हेच वाक्य ह्याच अर्थाने थोडे शब्द इकडे तिकडे. learning to manage money in life is an important aspect. म्हणजे जो in life एंडिंगला घेतला होता तो आपण पुढे घेतला, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही.
द शुगर प्राइस रोज ड्रामॅटिकली. आता ड्रामॅटिकली हे ॲडवर्ब आहे, म्हणजे क्रियेचं वर्णन करणारा हा क्रियाविशेषण शब्द आहे. तर ह्याचे उत्तर बघा. देयर वॉज अ ड्रामॅटिक राईज. आता ह्या क्रियाविशेषणचं रूपांतर विशेषणात केलेलं आहे, म्हणजे ड्रामॅटिकलीचं रूपांतर ड्रामॅटिक मध्ये केलेलं आहे. देयर वॉज अ ड्रामॅटिक राईज इन द प्राइस ऑफ शुगर. अर्थ तोच आहे मित्रांनो. पॅराफ्रेज द वर्ड्स बाय मेकिंग ऍक्टिव्ह इनटू पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह वाक्य पॅसिव्ह मध्ये केलेलं आहे, अर्थ तोच राहतो. द गव्हर्नमेंट इन्व्हेस्टेड $30 million इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन. आता हे वाक्य जे आहे, गव्हर्नमेंट हा सब्जेक्ट आहे आणि इन्व्हेस्टेड हे V2 आहे. ओके. आता आपण हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे, त्याच्यामुळे आता ह्याचा पॅसिव्ह करताना आपण असा करतो. आता आपण पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट जे असतं ते कर्ता म्हणून पुढे घेतो. ओके. मग आता ह्याचा कर्ता काय येईल, $30, म्हणजे वर्ब नंतरचं जे ऑब्जेक्ट असतं ते सगळं सब्जेक्ट म्हणून आता आपण वापरणार. $30 million वॉज इन्व्हेस्टेड. तर साधा भूतकाळ असल्यामुळे आपण टू बीचं भूतकाळी क्रियापद घेतो, वॉज किंवा वेअर. आता इथे सिंग्युलर संख्या आहे की $30 million ही संख्या. सो वॉज आपण सिंग्युलर क्रियापद घेतलं. वॉज इन्व्हेस्टेड हे पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल, म्हणजे थर्ड फॉर्म V3 आपण घेतलं. $30 million वॉज इन्व्हेस्टेड इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन. म्हणजे ऍक्टिव्ह वाक्य असं सांगतं की सरकारने $30 million शिक्षणात इन्व्हेस्ट केले, आणि पॅसिव्ह वाक्य असं सांगतं की $30 million इन्व्हेस्ट केले गेले कोणाकडून तरी, बाय द गव्हर्नमेंट. हे बाय लावून पुढे सांगायचं असतं, नाही सांगितलं तरी चालतं. म्हणजे गव्हर्नमेंट कडून $30 million शिक्षणात इन्व्हेस्ट केले गेले गव्हर्नमेंट कडून, अशा रीतीने ते वाक्य होतं. म्हणजे अर्थ गव्हर्नमेंटने $30 million इन्व्हेस्ट केले काय, गव्हर्नमेंट कडून $30 million इन्व्हेस्ट केले गेले काय. ऍक्टिव्ह पॅसिव्ह मीनिंग इज द सेम. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. सी हियर इज द होमवर्क फॉर यू. पॅराफ्रेज द सिनोनिम्स. आपण होमवर्क मधला पहिला भाग दिलाय की इथे पॅराफ्रेज करायचंय, सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द घेऊन. शी इज व्हेरी नाईस. आता ह्याच्या जागी तुम्ही कोणकोणते शब्द सिनोनिम म्हणून टाकणार तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही अर्थ बदलू द्यायचा नाही. फक्त माय व्हेइकल नीड्स सर्व्हिसिंग. आय लाईक रीडिंग. आता पॅराफ्रेज द वर्ड्स बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ द वर्ड्स. आता वाक्यातल्या शब्दांचे क्रम इकडे तिकडे करायचे. टॉकिंग विथ फ्रेंड्स रिफ्रेशेस मी. आता हे तुम्ही बदलू शकता, अर्थ तोच ठेवायचा आहे, शब्दाचे क्रम. रितेश फिनिश्ड इन टाइम टायसम वर्क. हे पण वाक्य तुम्ही शब्द क्रम बदलवून त्याच अर्थाचं बनवू शकता. तिसरा होमवर्क आहे पॅराफ्रेज द वर्ड्स बाय मेकिंग ऍक्टिव्ह इनटू पॅसिव्ह. आता हे ऍक्टिव्ह सेंटेन्सेस आहेत, याचे पॅसिव्ह करायचे तुम्हाला. प्रिन्स गेव हर अ बॅग ऑफ सीड्स. आता इथे प्रिन्स हा कर्ता आहे आणि गेव हे क्रियापद आहे, आणि इथे जे ऑब्जेक्ट आलंय ते दोन ऑब्जेक्ट्स आहेत याचे. हर पण आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन, आणि शिवाय अ बॅग ऑफ सीड्स पण आहे. म्हणजे ह्याचं दोन वाक्यांमध्ये पॅसिव्ह होतो. बघा, तुम्हाला एक जरी जमलं तरी पुष्कळ. ओके. पोलीस अरेस्टेड द थीफ. पोलीस इथे जे आहे पोलीस हे सब्जेक्ट आहे आणि अरेस्टेड हे V2 आहे परत, आणि द थीफ हे ऑब्जेक्ट आहे. तर ते पण तुम्ही कसं पॅसिव्ह करतात बघा, अर्थ तोच राहील. टीचर रिवॉर्ड्स द स्टुडंट. टीचर सब्जेक्ट आहे आणि रिवॉर्ड्स हे V1 आहे. आणि तिसरं वाक्य आहे नीरज हॅज वॉन द गोल्ड मेडल. हे तिसरं वाक्य पण हे परफेक्ट प्रेझेंट मध्ये आहे. नीरज सब्जेक्ट आहे, हॅज हे सहाय्यक क्रियापद आहे हेल्पिंग वर्ब, आणि वन हे V3 आहे म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे, आणि द गोल्ड मेडल हे ऑब्जेक्ट आहे. ह्याचं पण आपल्याला पॅसिव्ह करता येईल. तर ह्यातलं कोणतं वाक्य तुम्हाला येत नसेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी तुम्हाला उत्तर पाठवेन जरूर. किंवा माझी एक ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस वरची एक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देते, ज्याच्यामधून मी
अतिशय सोप्या भाषेमध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस हा टॉपिक शिकवलेला आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून जरूर तुम्ही या ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसची माहिती मिळवू शकतात. आणि बघूया आता असंच काहीतरी छान टॉपिक उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.